वेळीच सावधान होऊन जा मित्रांनो, कारण जर तुम्ही जुन्या पद्धतीने अभ्यासक्रम केला तर यावर्षी तुमचं तलाठी होण्याचं जे स्वप्न आहे ते पूर्ण होणार नाही. कारण तर पूर्वी जे एक्झाम घ्यायची तलाठीची ते घ्यायची TCS कंपनी, परंतु आता जे आहे MPSC मार्फत तलाठीची एक्झाम होणार आहे. तलाठीची एक्झाम MPSC मार्फत होण्याचं कारण हे आहे की त्याच्यामध्ये पारदर्शकता आणणे हे त्यांचं उद्दिष्ट होतं. आणि बघा, आज आपण खूप महत्त्वपूर्ण टॉपिक पाहणार आहोत जो इंग्लिश ग्रामरचा असेल. ओके, टेन्स आणि सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट याचं कॉम्बिनेशन आपण पाहणार आहोत. MPSC ने कशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारलेले आहे हे प्रश्न जर तुम्हाला कळाले तर तुम्ही तलाठी 100% बनणार आहात. कारण MPSC पॅटर्न तुम्हाला कळणं आवश्यक आहे. आणि MPSC ने इंग्रजी विषयावर कशा पद्धतीचे प्रश्न जर विचारले असतील ते तुम्ही एकदा पाहून घेतले तर तुम्ही सहज या प्रश्नाला सोडू शकता. चला तर मग संपूर्ण व्हिडिओ बघायचा आहे तुम्हाला. आणि जर चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे. कारण अशाच नवनवीन व्हिडिओसाठी, अशाच नवनवीन पॅटर्नला फॉलो करण्यासाठी ॲम्बिशन अकॅडमी तुमच्यासाठी तत्पर आहे. तर तुम्ही चॅनलला फॉलो करून घ्या. बघा काय म्हटलेलं आहे. पहिलाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. नायदर द टीचर नॉर द स्टुडंट्स, रिकामी जागा दिलेली आहे, एबल टू सॉल्व कॉम्प्लेक्स इक्वेशन. आता बघा, ना तर टीचर, नाही म्हणजे न तर टीचर ना तर स्टुडंट्स, हे काय केलेलं आहे त्यांनी, ते म्हणजे कॉम्प्लेक्स इक्वेशन सोडवण्यासाठी ते सॉल्व्ह करू शकत नाही, एबल नाही आहेत, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. आणि आपल्याला इथं सिंपल गोष्ट आहे, समजून घ्यायचं कशा पद्धतीनं सोडवायचं आहे. बघा, नायदर आणि नॉर हे जे आहे कंजंक्शन आहे. ओके, नायदर नॉर, आयदर ऑर अशा पद्धतीचे जे कंजंक्शन राहतात, मी नियम लिहून देतो. ज्याही विद्यार्थ्याला या प्रश्नाचं उत्तर येत असेल त्याने कमेंट बॉक्समध्ये आन्सर टाकायचं आहे. सर्वप्रथम नियम समजून घ्या, नंतर मी या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगणार आहोत. बघा कशा पद्धतीने सोडवायचं आहे. बघा, आयदर सोबत ऑर, नायदर सोबत नॉर. ओके, त्याच्यानंतर नॉट ओनली बट ऑल्सो. ओके, त्यानंतर बघा ओनली, ऑल्सो. ओके, हे जे आहे हे कंजंक्शन आहे. आणि या कंजंक्शनद्वारे आपण दोन कर्ते जोडत असतो. आता बघा, यामध्ये पहिला कर्ता टीचर आहे, दुसरा कर्ता जो आहे स्टुडंट्स आहे. ओके, आता आपल्याला इथं वर्ब वापरायचे आहे. वर्ब म्हणजे काय, तर हे टेन्स मध्ये चाललेला आहे प्रकार. आणि सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट नुसार आपल्याला टेन्स आणि हे जे आहे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट एका याच्यातच शिकायचं आहे. बघा, आयदर ऑर, नायदर नॉर, नॉट ओनली बट ऑल्सो, ओनली ऑल्सो यासारखे जे कंजंक्शन राहतात, या कंजंक्शन मध्ये आपण दोन कर्ते जोडतो. आणि इथं येणारी वर्ब जी आहे, वर्ब आपल्याला दुसऱ्या कर्त्यानुसार वापरायची आहे. वापरणे, दुसऱ्या कर्त्यानुसार वापरणे. आता बघा, दुसरा कर्ता जर अनेकवचनी असेल तर अनेकवचनी क्रियापद वापरायची, दुसरा कर्ता जर एकवचनी असेल तर एकवचनी क्रियापद वापरायची. ओके, बघा इथं स्टुडंट्स आहे म्हटल्यावर अनेक स्टुडंट्स आले, मग इथं आपल्याला येणारी क्रियापद अनेकवचनी पाहिजे. हे बघा, वॉज एकवचनी आहे, इज एकवचनी आहे, हॅज एकवचनी आहे. आता तुम्हाला हे एकवचनी क्रियापद दिसले, सिंपल गोष्ट आहे. तुम्ही जर अनेकवचनी क्रियापद शोधली असती तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही एका सेकंदात सोडवलं असतं. ओके, म्हणजे याच्यासाठी नियम बी पाठ करायची गरज नव्हती. तुम्हाला 3 ऑप्शन एकसारखे दिसले असते, तुम्ही उडवलं असतं. परंतु त्यासाठी अभ्यास लागते, म्हणून तर हा व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण बघायचा, कशा पद्धतीने आपण प्रश्न पाहणार आहोत. बघा, प्रश्न क्रमांक 2 आता तुमच्या स्क्रीनवर आहे. काय म्हटलेलं आहे, द ज्युरी, रिकामी जागा, रिच द अनॉनिमस डिसिजन रिगार्डिंग द डिफेंडंट. बघा, आता बघा इथं द ज्युरी दिलेला आहे. करता काय आहे, द ज्युरी. द ज्युरी म्हणजे काय, एक म्हणजे जजांचा बेंच, म्हणजे जज राहतात आणि ते एक डिसिजन घेतात. पण अनॉनिमस जे आहे हे डिसिजन जे आहे, हे डिसिजन म्हणजे एकत्र घेणारा, म्हणजे एकसारखा डिसिजन घेणारा आपण त्याला म्हणतो. म्हणजेच काय, तर सहमताने डिसिजन घेणे, सहमत असणे, म्हणजे यांचं सर्वांचं सहमत जर एकसारखं असेल तर येणारी क्रियापद एकवचनी घ्यायची. जर यांच्यामध्ये भिन्नता असेल, यांचे डिसिजन वेगवेगळे चालले असेल, पॉइंट ऑफ व्ह्यू वेगवेगळा चालला असेल,
तर अशा वेळेस आपल्याला इथं क्रियापद अनेक वचनी घ्यायचे, परंतु इथं बघा सहमत असणे त्यांचं जे डिसिजन आहे जे बी आहे ते सहमत आहे, म्हणजे एक सारखं डिसिजन असल्यामुळं आपण इथे येणारी क्रियापद एकवचनी वापरायला पाहिजे. मग इथे एकवचनी क्रियापद कोणती आहे? हॅव अनेकवचनी आहे, वेअर अनेकवचनी आहे, आर अनेकवचनी आहे. ह्याच आपण इथं सहज वापरू शकतो. मग यासाठी लॉजिक लावण्याचं काम नाही, नियम पाठ करण्याचं काम नाही. 3 तुम्हाला अनेक वचने दिले होते, एकच वचनी आपल्याला शोधायचा आहे. सिंपल प्रश्न विचारतात, पण तुम्हाला तलाठी जर क्लिअर करायची असेल तर या पद्धतीचे नियम व स्वतःचा थोडासा कॉमन सेन्स आपल्याला यूज करायचा आहे. बघा काय म्हटलं, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स स्ट्रक्चर. आता इथं आपल्याला करेक्ट सेंटेन्सचं स्ट्रक्चर विचारलेलं आहे. मग सब्जेक्ट बघा इंग्रजीमध्ये कसं राहते, सब्जेक्ट प्लस वर्ब आणि प्लस ऑब्जेक्ट असं सेंटेन्स चालू होते. ओके, आता जनरल गोष्ट आहे, पहिले सर्वात स्टार्टिंगला आपल्याला काय पाहिजे, सर्वात स्टार्टिंगला आपल्याला सब्जेक्ट पाहिजे. क्विकली हा जे आहे ऍडवर्ब आहे. काय आहे? ऍडवर्ब, म्हणजे यानं वाक्याची सुरुवात होणार नाही. अंडर हा एक प्रिपोजिशन असेल किंवा मग त्याला आपण म्हणतो की ऍडजेक्टिव्हचंही काम करू शकतो, तर हेही येणार नाही. म्हणजे याच्यापैकी आपल्याला 2 आपल्याला सोडवायचे आहे. मग बघा यामध्ये काय दिलेलं आहे, याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे बघा. द कॅट सब्जेक्ट आहे, द कॅट सब्जेक्ट आहे. त्याच्यानंतर वर्ब यायला पाहिजे, इथं वर्ब आलेली आहे. इथं क्विकली हे वर्ब नाही आहे. ओके, वर्बच्या बाद काय पाहिजे, तर ऍडवर्ब पाहिजे. जर असेल तर ऍडवर्ब आहे इथं, आणि अंडर द फेन्स अशा पद्धतीने हे या प्रश्नाचं उत्तर येईल. हे येणार नाही. द कॅट क्विकली अंडर द फेन्स रन, म्हणजे हे शेवटी झालं. हे जे वर्ब आहे शेवटी जाणारच नाही ना वाक्यात. या पद्धतीने सिंपल एकदम सिंपल विचार करा आणि अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे. बघा तुम्हाला कशा पद्धतीने मी शिकवत आहो विद्यार्थी मित्रांनो, एकदम सिंपल भाषेमध्ये. आणि म्हणून तुम्हाला चॅनलला फॉलो करायला सांगितलेलं आहे. सिंपल भाषेतच शिकण्यासाठी तुम्हाला चॅनलला फॉलो करायचं आहे. बघा काय म्हटलेलं आहे, इकॉनॉमिक्स रिकामी जागा माय फेवरेट सब्जेक्ट व्हेन आय वॉज इन द कॉलेज. मी ज्या वेळेस कॉलेजला होतो त्यावेळेस माझा इकॉनॉमिक्स हा फेवरेट सब्जेक्ट होता. आता मला एक सांगा, कुठंही बघा मी तुम्हाला पहिले नियम सांगतो, ज्यालाही या प्रश्नाचं उत्तर येत असेल कमेंट बॉक्समध्ये आन्सर टाका. ओके, बघा काय म्हटलेलं आहे, तर विद्यार्थी मित्रांनो इथं बघा इकॉनॉमिक्स, एथिक्स, इकॉनॉमिक्स, एथिक्स, मॅथमॅटिक्स, ओके, त्यानंतर अजून मॅथमॅटिक्स, फिजिक्स, त्याच्यानंतर एथिक्स, त्याच्यानंतर अजून काय आहे, एथिक्स, फिजिक्स, खूप काही गोष्टी आहे याच्यामध्ये ज्यामध्ये आपण सब्जेक्ट म्हणून आपण त्याचा उपयोग करतो. जसं की मराठी म्हटलं, मराठी ही एक लँग्वेज बी आहे आणि एक विषय बी आहे. मग याचा विषय म्हणून सब्जेक्ट म्हणून उपयोग होत असेल, काय सब्जेक्ट म्हणून उपयोग होत असेल, वाक्यात सब्जेक्ट म्हणून आलं तर इथं आपण सिंग्युलर वर्ब वापरणार, म्हणजे एकवचनी क्रियापद, एकवचनी क्रियापद. ओके, समजलं इथपर्यंत. आणि जर हे नॉन सब्जेक्ट म्हणून उपयोग होत असेल, एकदम नॉन सब्जेक्ट म्हणून उपयोग होत असेल, तर अनेक वचनी क्रियापद पद वापरावे. समजलं. आता जे बी विषय आहेत, जसं की मी म्हटलं मराठी, इंग्रजी. आता मी म्हटलं माझं इंग्रजी चांगलं नाही, याचा अर्थ माझा विषय चांगला नसू शकते किंवा मग मला बोलता येत नसेल. आता याच्यामध्ये 2 घटक राहतात. ज्यावेळेस सब्जेक्ट म्हणून उपयोग झाला, उल्लेख झाला कोणत्याही विषयाचा, तर येणारी क्रियापद एकवचनी वापरायची आहे. जर सब्जेक्ट म्हणून उपयोग नाही झाला तर येणारी क्रियापद आपल्याला अनेकवचनी वापरायची आहे. मग इथं सब्जेक्ट म्हणून उल्लेख होत आहे, बघा इथं सब्जेक्ट म्हणून उल्लेख होत आहे, तर अशा वेळेस डोळे मिटून आपल्याला कोणतं म्हणजे काय शोधायचं आपल्याला, एकवचनी क्रियापद. एकवचनी क्रियापद कुठं आहे, वेअर अनेकवचनी आहे, आर अनेकवचनी आहे, हॅव बी अनेकवचनी आहे. सिंपल पद्धतीने शिकायचा, वाज आपल्याला तिथं वापरायचा आहे. समजलं. अशा पद्धतीने तुमचे सहज रूल मी तिथं क्लिअर करून देणार. बघा जर तुम्हाला कशाही पद्धतीचा तुम्हाला प्रॉब्लेम येत, कोणत्याही विषयाचा तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटत आहे हेही कमेंट बॉक्समध्ये टाका, म्हणजे जेणेकरून मला शिकवण्याची पातळी कळते कशा पद्धतीने तुम्हाला शिकवायचं आहे. मी तुम्हाला आत्ता सांगितलं होतं एक नियम, नॉट ओनली आणि बट ऑल्सोचा नियम सांगितला होता. आता मला तुम्हाला सांगायचं काम नाही पडलं पाहिजे की नॉट ओनली आणि बट ऑल्सोने वाक्याची सुरुवात होत असेल, त्याच्यानंतरचं जे नाव राहते
द क्रू मेंबर्स अनेक वचनी नाव आहे. तर मग येणारी क्रियापद अनेक वचनी पाहिजे. मी कोणत्याही प्रकारचा मराठीतून अर्थ तुम्हाला सांगितलेला नाही. मराठीतून अर्थ नाही सांगितला, मला इंग्रजी येऊ नाही येऊ, पण मला एवढा रूल माहित आहे की नॉट ओनली बट ऑल्सो. ओके, नॉट ओनली आणि बट ऑल्सोने जर वाक्याची सुरुवात झाली, येणारा नाव जे आहे, येणारा जे दुसरा क्रिया म्हणजे कर्ता म्हणतो, हे पहिला कर्ता द कॅप्टन, हा दुसरा कर्ता द क्रू मेंबर्स. तर येणारी क्रियापद या कर्त्यानुसार आपल्याला वापरायची आहे. मग इथं हे अनेकवचनी नाव असल्यामुळे अनेकवचनी क्रियापद. वॉज अनेकवचनी नाही, इज अनेकवचनी नाही, हॅज अनेकवचनी नाही, वेअर अनेकवचनी. एका सेकंदात आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सोडवता येते. मग मला काही माहित आहे का, मी तुम्हाला एखादा अर्थ सांगितला घ्यायचा नाही, मी फक्त नियम सांगितला, तुम्ही सहज सोडवू शकता. ओके, त्यानंतर बघा 6वा प्रश्न काय म्हटलेला आहे. द क्वालिटी ऑफ द मँगोज, रिकामी जागा, नॉट व्हेरी गुड दिस सीझन. या वर्षी बघा, या वर्षी मँगोची क्वालिटी चांगली नाही आहे, अशा पद्धतीचा प्रश्न जर आपण पाहिला तर बघा इथं करता काय आहे, कोण चांगलं नाही आहे, क्वालिटी चांगली नाही. कोण नाही आहे, करता आला क्वालिटी. मग क्वालिटी हे जे नाव आहे, हे नाव कसं आहे, परिणामवाचक, अनकाउंटेबल नाउन, अनकाउंटेबल नाउन, ज्याला आपण मोजू शकत नाही. आणि जिथंही करता अनकाउंटेबल असेल, येणारी क्रियापद एक वचनी क्रियापद वापरावी. पूर्ण व्याकरणमध्ये, पूर्ण व्याकरण नाही, अनेक वचनी म्हणजे अनकाउंटेबल जर नाउन असेल करता, तर येणारी क्रियापद एकच वचनी वापरायची आहे. ओके, मग इथं एक वचनी क्रियापद पाहायची. कोणती एक वचनी, आर नाही, वॉज नाही, वेअर नाही, हॅव नाही, मग वॉज आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर, आहे की नाही. सहज आपण या प्रश्नाला सोडू शकतो, इथं वॉज वापरू शकतो आपण. चला, त्यानंतर बघा 7वा प्रश्न काय म्हटलेला आहे, सहज सोडवा. बघा कोणत्याही प्रकारचं आपण धिंगामस्ती करून आपण शॉर्टकटमध्ये आपण या प्रश्नाचं उत्तर सोडवायचं आहे. चूज द सेंटेन्स विथ द करेक्ट पॅरलल स्ट्रक्चर. पॅरलल स्ट्रक्चर मध्ये आपल्याला सोडवायचं. आता स्ट्रक्चर कळायला पाहिजे. बघा इथं काय म्हटलं, ही लाईक्स इथपर्यंत बरोबर आहे. ओके, आता बघा इथं काय आहे, स्विमिंग, हँगिंग, टू राईड. बघा इथं काय दिलेलं आहे, स्विमिंग, टू हाईक, टू राईड. ओके, आता इथं काय दिलं आहे, स्विमिंग, हायकिंग, रायडिंग, बायसिकल. ओके, आता इथं बघा स्विम, हायकिंग अँड रायडिंग. आता एक गोष्ट लक्षात घ्या, जिरंड वर्ब समजून घ्या काय आहे. जिरंड वर्ब म्हणजे होते बघा, जिरंड वर्ब ज्याला वर्बला आयएनजी लागते, ज्या वर्बला आयएनजी लागते आणि ती नामाप्रमाणे काम करते, त्याला आपण जिरंड वर्ब म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण, जिरंड वर्ब म्हणत असतो. आता एक गोष्ट लक्षात घ्या, याला आपण मराठीतून म्हणतो कृदंत्य. त्याला काय म्हणतो आपण, कृदंत्य. आता हे नामाप्रमाणे काम करते. मग इथं आपलं ऑप्शन कसं असलं पाहिजे, मग ज्यालाही, हे बघा याचं स्ट्रक्चर काय राहते, तर याच्यामध्ये एक समजून घ्या की इथं आयएनजी सगळ्याला लागायला पाहिजे. मग स्विमिंग, हायकिंग अँड रायडिंग, बायसिकल, अशा पद्धतीने हे स्ट्रक्चर बरोबर आहे ऑप्शन क्रमांक सी चा. ओके, मग इथं टू सिम, हे पहा टू सिम म्हणजे काय, त्याला आपण म्हणतो जसं की इन्फिनेटिव्ह वर्ब म्हणतो आपण त्याला. टू प्लस वर्बची फर्स्ट फॉर्म राहते ती. ओके, त्याला इन्फिनेटिव्ह वर्ब म्हणत असतो. परंतु याला आपण जिरंड वर्ब म्हणतो. आणि जिरंड वर्ब म्हणल्यामुळं आपण इथं हायकिंग, त्याच्यानंतर स्विमिंग आणि रायडिंग या पद्धतीचे आयएनजी फॉर्म आपण तिथं वापरणार आहोत. ओके, चला समजलं. ते एका वाक्यात येत नाही म्हणून. त्याच्यानंतर बघा 8वा प्रश्न काय म्हटलं, हार्डली, रिकामी जागा आहे. द स्टेशन व्हेन द ट्रेन पुल्ड अवे. आता बघा एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या वेळेस बी हार्डली, व्हेन, स्कर्सली, व्हेन, त्याच्यानंतर बेअरली, व्हेन, हे जे असेल याने जर वाक्य सुरू होत असेल, ओके, या कंजंक्शनने वाक्य सुरू होत असेल, तर आपल्याला काय करावं लागते, तर वाक्यरचना थोडीशी इन्व्हर्स करावं लागते. काय करावं लागते, इन्व्हर्स करावं लागते आपल्याला वाक्यरचना. ओके, तर आपण कशा पद्धतीने करणार बघा, तर हार्डली, ओके, त्याच्यानंतर बघा इथं काय राहील, हार्डली हॅडने वाक्याची सुरुवात होईल. स्कर्सली हॅड,
बिअरली हॅड अशा पद्धतीने, आणि त्याच्यानंतर राहील करता. त्याच्यानंतर काय राहील? करता. म्हणजेच सब्जेक्ट राहील, सब्जेक्ट नंतर मेन वर्ब राहील. ओके. आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट समोरचं वाक्य राहील. अशा पद्धतीने वाक्य रचना असली पाहिजे. मग हार्डली सोबत आपण हॅड लावली. पहिले स्टार्टिंगला हॅड कुठे या लागलं? हे येत नाही, हे येत नाही. ओके, हे येत नाही. मग बघा, हार्डली हॅड, डीड येत नसते, हॅड घ्यायचा. हार्डली सोबत आपल्याला काय घ्यायचं आहे? हॅड घ्यायचा आहे. बघा मग, हार्डली हॅड, सब्जेक्ट, मेन वर्ब, ऑब्जेक्ट. अशा पद्धतीनं ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. सहज आपण या प्रश्नाला सोडवू शकतो. समजलं? बघा, मी कोणत्या प्रकारचा मराठीतून अर्थ तुम्हाला समजत नाही आहे, सांगत नाही आहे. म्हणजे तुम्हाला जर अर्थ जर सांगायचा असेल तर तेही सांगा, मी अर्थही सांगायला तयार आहोत. कमेंट बॉक्समध्ये आन्सर असला पाहिजे. 9वा प्रश्न बघा काय म्हटलेला आहे. वाईन अँड सोडा हे संपूर्ण एक कर्ता आहे. रिकामी जागा, हिज ओनली सोर्स ऑफ इन्कम फॉर मेनी इयर्स. खूप वर्षापासून सोडा आणि वॉटर हे त्याचं इन्कम सोर्स आहे. अशा पद्धतीचं वाक्य आहे. मग मला एक सांगा, हे दोन्हीही नाव आपण कंजंक्शन अँडने जोडा लागलो. सोडा एक करता झाला, वाईन एक करता झालं. हे दोघंही एका युनिटमध्ये आपण वापरत असतो. कोणत्या युनिटमध्ये? तर एकत्र वापरतो आपण एका युनिटमध्ये. एकत्र त्याला म्हणतो आपण, एकत्र आपण वापरतो सोडा आणि वाईन. ओके. मग त्याचं मिक्स करतो आपण. समजलं की नाही? जनरल गोष्ट ते सोडून द्या, पण एक गोष्ट लक्षात घ्या, इथे ब्रेड बटर, ब्रेड अँड बटर किंवा दाल अँड चपाती. त्याच्यानंतर अंडा अँड राईस आहे की नाही, एग अँड राईस अशा पद्धतीने येते. पण हे जे आहे हे पदार्थवाचक नाम आहे, आणि पदार्थवाचक नाम नेहमी एकवचनी असते. परंतु हे एकत्र आपण ज्यावेळेस बी उपयोग करतो तरीही आपण एकच वचनी क्रियापद वापरायला पाहिजे. म्हणजे वेअर आर येणार नाही, वेअर येणार नाही, हॅव येणार नाही, इज येणार. अशा पद्धतीने आपण या प्रश्नाला सहज उडवू शकतो. समजलं? इंग्रजी एवढ्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवत आहे. बघा, 10वा प्रश्न काय म्हटलेला आहे? 10वा प्रश्न तुम्हाला काय म्हटलेला? अ लार्ज नंबर ऑफ स्टुडंट्स, रिकामी जागा आहे. पॅरेंट ॲट द सेमिनार टुडे. बघा, खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे पॅरेंट्स सेमिनारला आलेले आहे. अशा पद्धतीचं वाक्य आहे. मग बघा, याचा करता काय आहे? ऑफच्या दोन्हीकडे नाव राहते, इकडं पण नाव राहील आणि ऑफच्या इकडं पण नाव राहील, परंतु करता हा राहते स्टार्टिंगवाला. मग अ लार्ज नंबर ऑफ, अ लार्ज नंबर ऑफ, त्याच्यानंतर फ्यू नंबर ऑफ जे बी आहे. त्याच्यानंतर हे नंबर ऑफ जिथं बी आलं तर येणारी क्रियापद आपल्याला अनेक वचनी वापरायचे. अनेक वचनी क्रियापद. अनेक वचनी क्रियापद कुठं आहे? मग याच्यामध्ये अनेक वचनी क्रियापद हे वाज नाही, हॅज नाही, इज नाही, आर आहे. अशा पद्धतीने आपण या प्रश्नाला सहज पद्धतीने सोडवलेला आहे. हा आहे एमपीएससी पॅटर्न. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. हाच पॅटर्न तुम्हाला कंटिन्यू जर शिकायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका कशा पद्धतीने तुम्हाला हे नियम समजले की नाही समजले. आणि जर तुम्हाला टेलिग्राम चॅनलशी जोडायचं असेल तर लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारची ऑफलाईन किंवा ऑनलाईन तयारी करायची असेल तर स्क्रीनवर जो नंबर चालू आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. जी बॅच पाहिजे ती बॅच तुम्हाला मिळून जाईल. फक्त आणि फक्त लवकरात लवकर तुम्ही ऑफरचा लाभ घेऊन कॉन्टॅक्ट करायचा. भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.